वेताळसाहेबांच्या दर्शनासाठी गर्दी, महाप्रसादाचा शुभारंभ। मोडनिंबचे ग्रामदैवत श्री वेताळसाहेबांच्या यात्रेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब। गेल्या 25 वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील। आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स, तानाजी चौक, संभाजीनगर रोड, मोडनिंब। संपर्क संपत काका औदुंबर, महामुनी। मोबाईल नंबर 90 11 03 57 92 आणि 94 23 33 52 65। मोडनिंबचे ग्रामदैवत श्री वेताळसाहेबांचा 10 मे पासून यात्रेला सुरुवात झाली आहे। 3 दिवस यात्रेनिमित्त हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदुरीकर, हरिभक्तपरायण सागर महाराज बोराटे व हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील यांचा कीर्तन सोहळा पार पडला। या कीर्तन सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं। आज पौर्णिमा यात्रेचा मुख्य दिवस असून आज सकाळपासूनच श्री वेताळसाहेबांना पुरणाचा नैवेद्य दाखवण्यासाठी व दर्शनासाठी नागरिक सहकुटुंब येत आहेत। राज्यभरातून आलेले भाविक देखील दर्शनासाठी सकाळपासून येत असल्याने मंदिर परिसरात गर्दी आहे। संध्याकाळी या गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे। श्री वेताळ देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या देणगी सहकार्यातून आज राजवाडा येथील हॉलमध्ये पत्रकारांच्या शुभ हस्ते महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ करण्यात आला। पत्रकार मारुती वाघ, प्रकाश सुरवसे, वीरेन कुलकर्णी, प्रथमेश पवार, युवराज रणसिंग, बाळासाहेब ओहळ, अजित खडके व लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजचे संपादक प्राध्यापक रमेश रसडी यावेळी उपस्थित होते। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। कालपासून मोडनिंबच्या वेताळसाहेबांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि आज मुख्य दिवस असतो। याच दिवशी आता महाप्रसादाचं देखील अन्नदान देखील सुरुवात करण्यात आलेला आहे आणि या अन्नदानाचा लाभ किती भाविक आणि भक्त घेत आहेत याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत वेताळ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संभाजी लाजे, त्याचबरोबर वेताळ देवस्थानचे सचिव विजय खिलबुडे, त्याचबरोबर भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण सचिव विजय खिलबुडे यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, नेमकं किती दिवस ही अन्नदान सुरू असतं आणि नेमकं या मग अन्नदानासाठी वेताळ देवस्थान ट्रस्टचं सहकार्य लागतं की भाविक भक्तांच्या देणगीतून हा उपक्रम राबवला जातो? श्री वेताळ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने हे अन्नदान 4 दिवस आयोजित केलेलं असतं। यामध्ये प्रामुख्यानं बरेच मंडळी सहभागी होतात आणि ते एक दिवस घेतात। काही मंडळी आपापल्या परीनं मदत करतात। त्या हिशोबानं हे अन्नदान 4 दिवस चालतं। कमीत कमी या अन्नदानामध्ये रोज 1000 ते 1500 लोक जेवण करतात। हे साधारणपणे मेनू महाप्रसादासाठी काय वेगळे असतात। या ठिकाणी आपण रोज चपाती, आज चपाती, भात, भाजी, श्रीखंड असा मेनू आज ठेवलेला आहे। उद्या बालुशाही, गोड मेनू ठेवलेला आहे, जिलेबी, गुलाबजामुन अशा पद्धतीने आपण सगळी सर्व जी काय यात्रेकरूंना पाहिजे ती मेनूचं सर्व गोष्टीचा समाविष्ट असतो। त्याप्रमाणे सर्व आमचे देवस्थानचे पदाधिकारी व ग्रामस्थ त्यामध्ये सहभागी होऊन जेवण वाढतात आणि कुठलीही काय तकलीफ न होता व्यवस्थित हे 4 दिवस पार पडतात। हे साधारणपणे 4 दिवसात आता प्रत्येकी म्हणलं तर एक साधारणपणे 10,000 भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहे आपण असं समजू। साधारणपणे खर्च किती होतो यासाठी? साधारण ह्यासाठी कमीत कमी दररोजचा खर्च 40 ते 50,000 रुपये होतो। 4 दिवस चालतो। मग काय भाविक मोठे मोठे भाविक आहेत काय ते करतात मदत, राहिलेले काय ट्रस्ट जर काय कमी पडेल तर ट्रस्ट त्यात सहभागी होते। ट्रस्टच्या वतीनं सगळं आणलं जातं, पुन्हा भाविकांकडून गोळा केलं जातं, जसं देतील तसं घेतो आपण। खरं तर राज्यभरातून आलेले भाविक आता वेताळ साहेबांच्या यात्रेसाठी 5 ते 6 दिवस इथं मुक्कामी असतात, म्हणजे पाहुण्यांकडे आलेले असतात आणि हे आलेले भाविक भक्त जे आहेत ते आनंदानं या महाप्रसादाचा लाभ घेत असतात। 4 दिवस हा महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी होत असतं। वेताळ देवस्थान ट्रस्ट असेल किंवा ग्रामस्थ असतील किंवा इतर जपणारे पदाधिकारी असतील यांच्या सहकार्यातून या महाप्रसादाचं आयोजन केलं जात असते। कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, मोडनिंब।